बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख आजच महाराष्ट्रात दाखल। लंडनमधील व्हिक्टोरिया म्युझियमच्या सुरक्षेत वाघनख दाखल। विशेष विमानाने वाघनख लंडनमधून भारतात दाखल झालेली आहेत। आज सकाळी 10 वाजता वाघनख मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत। बहुप्रतीक्षित शिवकालीन वाघनख आज महाराष्ट्रात दाखल झालेली आहेत। मुंबईत सध्या ती दाखल झालेली आहेत। लंडनमधील व्हिक्टोरिया म्युझियमच्या सुरक्षेत आता ही वाघनख मुंबईमध्ये दाखल झालेली आहेत, तर साताऱ्यात उद्या दाखल होणार आहेत। सातारा जिथं आपलं महाराष्ट्र सरकारचं संग्रहालय आहे, त्या शिवकालीन शस्त्राच्या प्रदर्शनीमध्ये हे वाघनख त्याचा केंद्रबिंदू असणार आहे। 19 तारखेला सकाळी 11 वाजता माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, माननीय अजितदादा आणि स्वतः छत्रपती उदयनराजे भोसले जे वंशज आहे आणि शिवेंद्रराजे भोसले, मला वाटतं यापेक्षा मोठा योगायोग असू शकत नाही। साधारणतः पहिल्यांदा ते साताऱ्याला येईल, मग कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई असा 3 वर्षाचा हा प्रवास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील अनेक घटना चर्चेत आहेत। यातीलच एक महत्त्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजलखानाचा जो कोथळा काढला होता, त्या वाघनख्या साताऱ्यात दाखल होत आहेत। येत्या 19 जुलैला या वाघनख्या बाहेर देशातून साताऱ्यामध्ये दाखल होणार आहेत। जवळपास 7 महिने याचं वास्तव जे आहे ते साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये असणार आहे। यामुळं साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शिवभक्तांना ही पर्वणी असणार आहे, कारण जवळपास 7 महिने या ठिकाणी या संग्रहालयामध्ये या वाघनख्या ज्या आहेत त्या ठेवण्यात येणार आहेत। खरं तर मोठी जय्यत अशी तयारी जी आहे ती सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या अनेक महिन्यापासून या वाघनख्या कधी येणार याविषयीची उत्सुकता होती, मात्र येत्या 19 जुलैला या वाघनख्यांच्या निमित्तानं सातारकरांना तसेच साताऱ्याबाहेरील शिवभक्तांना या वाघनख्या पाहता येणार आहेत। कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नलावडे, TV9 मराठी, सातारा।